कापूस बियाण्यांच्या दरवाढीने शेतकरी संतप्त. शिरपूर फर्स्टचे कृषी कार्यालयात चौकशी करण्यासाठी निवेदन. खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच शिरपूर तालुक्यात कापूस बियाण्यांच्या वाढत्या किमती, कृत्रिम टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काही विक्रेत्यांकडून कापूस बियाणे दुप्पट दराने विकले जात असल्याचा आरोप करत शिरपूर फर्स्ट संघटनेने शिरपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन देत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला. शिरपूर तालुक्यात शिरपूर फर्स्ट संघटनेमार्फत जनसंघर्ष यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी कापूस बियाणेबाबत होत असलेल्या लुटीमुळे आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची व्यथा मांडली होती. शासनाने निश्चित केलेल्या किमतींपेक्षा अधिक दर आकारून काही व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. सध्या तालुक्यात खरीप पेरणीची तयारी सुरू असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस बियाण्यांची खरेदी करत आहेत. मात्र बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून बियाणे महाग दराने विकले जात असल्याची चर्चा आहे. आधीच शेतीमालाला हमीभाव मिळत नसताना बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागाने बाजारातील विक्रेत्यांची तपासणी करून जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना शासन दरात बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली. दरम्यान कृषी विभागाने निवेदनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या प्रतिनिधींनी दिली. शिरपूर फर्स्टच्या वतीने तालुका कृषी विभागाला निवेदन देण्यात आले. गेल्या 23 मे पासून शिरपूर फर्स्टच्या वतीने जनसंघर्ष यात्रा या तालुक्याभरात सुरू आहे. गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचं काम सुरू आहे. जेव्हा आम्ही 23 पासून ही यात्रा काढली तेव्हा प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की देशी वायवन हा जो बियाणाचा विषय हा अतिशय गंभीर विषय आहे. देशी वायवन हे पीक 852 रुपये त्याची MRP आहे, पण बाजारामध्ये खुलेआम या सगळ्या 852 रुपयाचं वायवन बियाणं हे 2,500 ते 3,000 विकलं जात आहे. आणि जर का शेतकरीवरती आधीच पेट्रोल, डिझेल आणि हमीभावचं संकट असताना अशा पद्धतीने जर का डीलिंग आणि या कृषी विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांवरती असा अधिक रुपयाचा पैसा घेऊन अन्याय केला जात असेल तर हे फार चिंताजनक आहे. याआधी देखील अनेक वृत्तपत्रांनी बातमीदारांनी यावरती बातमी दाखवली आणि त्याचंच आज तात्काळ आम्ही 5व्या दिवशी जनसंघर्ष यात्रेच्या 5व्या दिवशी येऊन तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. परंतु इथं आल्यानंतर एक गोष्ट अशीही घडली की शेतकऱ्यांनी अजूनही याबाबतची लेखी तक्रार दिलेली नाही. तरी या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो की जर असं कुठला 852चा बियाणा जर 860 रुपयाला जरी 2 रुपये जास्ती जरी घेऊन घेतला असेल तरी तुम्ही त्याबाबतची लेखी तक्रार करा आणि आमच्याशी संपर्क साधा.